मी या वार्डातच नव्हे तर या संपूर्ण नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने सगळीकडची परिस्थिती पाहतोय, लोकांना हे सर्व दिसतंय, लोक हे सगळं अनुभवत आहेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या वार्डातच नव्हे तर या संपूर्ण नगरपालिका क्षेत्रामध्ये परिवर्तन होईल आणि यावेळेला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रचंड बहुमताने या नगरपालिकेमध्ये निवडून येतील। निश्चितपणे एक लोकांचा विश्वास आहे, नरेंद्र मोदीजींवरती लोकांचा विश्वास आहे, देवेंद्रजी फडणवीसांवरती विश्वास आहे, रवींद्रजी चव्हाणांवरती विश्वास आहे आणि या विश्वासामुळं जनता या नगरपालिकेतलीच नाही तर महाराष्ट्रातले सुद्धा, परंतु आपल्या अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रामध्ये तर खूप आवश्यक गोष्टी आहे की आश्वासक नेतृत्व लोकांना हवं आहे आणि आश्वासक नेतृत्व या नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीने तेजश्रीताई करंजुले पाटील यांच्या रूपाने एक सुशिक्षित चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे की एक चार्टर्ड अकाउंटंट आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतोय। त्या ताईला सगळ्यांनी मिळून निवडून देऊन या नगरपालिका क्षेत्रामधील चाललेला राजकारणी आणि प्रशासक यांच्यामधल्या भ्रष्ट युतीला हद्दपार करण्याचा निर्णय हा अंबरनाथकरांनी कधीच घेतलेला आहे। ते फक्त 2 तारखेची वाट बघतायत की यावेळेला थोडे कष्ट घ्या, आपलं मतदान कुठे आहे हे शोधा, नजीकच्या भारतीय जनता पक्षाचे असेल किंवा कोणाचे असेल किंवा नगरपालिकेमध्ये जा, परंतु आपलं मतदान कुठे ते शोधा। ते घरापासून जरी लांब गेलेलं असलं तर मी विनंती करेल की या अंबरनाथचा चेहरा मोरा आणि या अंबरनाथमधला जो काही भविष्य आपल्याला जे घडवायचं आहे त्याच्यासाठी यावेळेला 3ही मतं ही कमळ निशाणीवरती द्या। नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असतील, या सगळ्यांची मतं ही कमळ निशाणीवरती द्या।